हाय, हॅलो, नमस्कार. सर्व गवताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण छोट्याशा तुकड्यापासून म्हणजे आपण जे शिवून शिल्लक राहिलेले तुकडे असतात छोटेसे, त्याचा काही आपण बोलतोय काय कामाचे नाही, त्या तुकड्यापासून आपण छान असं फॅन्टॅस्टिक ऑर्गनायझर बनवणार आहे. छोटंसं मिनी ऑर्गनायझर. एकदम झटपट होणार आहे. 10 ते 15 मिनिटात रेडी होतं आणि ते पण छोट्याशा तुकड्यापासून. चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. प्लास्टिकची गोणी घेतलेली आहे. गोणी म्हणजे गोणी कशासाठी नाही घेतली तरी सुद्धा चालेल. पण प्लास्टिकच्या गोणीमध्ये आपण वजन वगैरे त्याच्यामध्ये काय ठेवलं किंवा असं कडक असं होण्यासाठी आपण इकडे किंवा तुम्ही फॉर्मसुद्धा वापरा. फॉर्मनं सुद्धा खूप सुंदर असं लूक येतो त्याला. इकडे मी 16 इंच घेतलेलं आहे लांबीसाठी असं आणि 9 इंच उंची घेतलेली आहे. त्याची रुंदी जी घेतलेली आहे अशी गोल आकार आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी गोणीवरती आपण अगोदर कट करून घेणार आहोत. माझ्याकडे होतं एक कापड. खूप दिवस झालं ते घरात पडलेलं असंच होतं आणि ते मुलांनी आमच्या स्कूलमध्ये त्यांना प्रोजेक्टला नेलेलं होतं. काही कट करून थोडंसं राहिलेलं होतं. त्याचा आपण इकडे रियूज करणार आहे. आणि ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले तुम्हाला दाखवलं कापड दुसरं त्याच कलरचं ऑरेंज दुसरा कलर घेतला नाही का तर ते आतल्या साईडला आपल्याला हो दिसणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेम टू सेम वापरायचं आहे. तर माझ्याकडे छान ब्लाऊज पीस होतं तसं शिवून शिल्लक राहिलेलं त्याचा वापर करते मी इकडे. तुमच्याकडे असेल मॅचिंग तुम्ही दोन्ही साईडला आतल्या बाहेरला सेम वापरलं तरीसुद्धा चालेल. साडी, ब्लाऊज पीस, मॅक्सी, कुर्तीज, लेगिज काहीही तुम्ही इकडे वापरा. म्हणजे खूप सुंदर होतं हे ऑर्गनायझर. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्कीच तुम्ही बघतील तेव्हा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. मस्त होतं. याच्यामध्ये तुम्ही फणी आपले केसाचे विंचराचे जे मटेरियल असतं ते ठेवू शकता किंवा किचनमध्ये आपले चमचे वगैरे असतात ते पटकन लायटर, कैची अशा छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनायझरसाठी खूप सुंदर आणि फॅन्टॅस्टिक आहे बरं का हे. 9 बाय 16 इंचासाठी मी प्लॅस्टिकचा तुकडा कट करून घेतला गोणीचा आणि नंतर ना मेन कापड होतं त्याच्यावरती कापलं. आता हे दुसरं कलरचं ब्लाऊज पीसचं ऑरेंज टाईपचं आहे तसंच आहे. तसंच मी ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इकडे हेच लागणार आहे आणि आपल्याला खाली राऊंड शेपसाठी गोल आकारसाठी आपण तेच कापड इकडे त्याच कपड्याचा वापर करणार आहे. ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. पुढे आपण बघणारच आहोत व्हिडिओच्या. बघा दोन्ही पण आपल्याला लागणार आहेत आणि गोणीसुद्धा लागणार आहे थोडीशी. आपल्याला जास्त नाही थोडीशी. तर आता आपल्याला चला शिवायला स्टार्ट करायचं आहे. एवढंच कटिंग आहे, जास्त कटिंग एकदम झटपट आणि एकदम इझिली आहे. हे कोणी पण शिवू शकतं. नवीन असणारे सुद्धा शिवू शकतील. असं याला काही जास्त माप वगैरे जास्त नाही, काही नाही, एकदम झटपट. तुम्ही अंदाजे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे असं 9 घेतलेलं आहे तिथं तुम्ही 7 वगैरे छोटं पाहिजे असेल तर छोटं सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकता. खूप सुंदर होतं. आता चौकोनी आपण ह्याला व्यवस्थित स्टिच करून घेऊया चारी साईडला आणि मधून शिलाईसुद्धा आपल्याला देऊन घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं सर्व करून घ्यायचं आहे आणि पुढे मी म्युझिक ॲड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर सगळं सांगते. चला तर म्युझिक आपण ॲड करूया.
सर्व शिलाई वगैरे मधून वगैरे आडव्या उभ्या शिलाई मारून घेतल्या. नंतर एका साईडला कुठल्या पण एका साईडला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. मी एक साईडला पायपिंग किंवा तुम्हाला हवं असेल ना तुम्ही पहिल्या स्टार्टला पलटीसुद्धा असं पलटवून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला इकडे पायपिंग वगैरे व्हायला लावायची गरज नाही. आणि मी लावलेलं आहे का तर सुंदर दिसतं फिनिशिंग वगैरे म्हणून मी पायपिंग लावलेले आहे. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही इकडे असं पलटवून सुद्धा घेऊ शकतात. पलटून घेतलं तरी सुद्धा चालेल मस्त असं. आणि पुन्हा काय करायचं आहे उलट्या साईडला आपल्याला शिलाई नॉर्मल पाव इंच शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं सर्व कट करून पायपिंग सुद्धा आतल्या साईडला सुद्धा आपल्याला पायपिंग करून ते व्यवस्थित बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे. पायपिंग वगैरे केलं म्हणजे खूप सुंदर लुक येतो. धागे वगैरे आपल्याला हे व्यवस्थित ऑर्गनसाठी वापरायचं आहे त्यासाठी आपल्याला त्याचं इकडे हे होणार आहे. आणि इकडे माझ्या मुलांनी हे लावलेलं होतं त्याच्यासाठी व्यवस्थित कॅमेरा दिसतच नव्हतं मध्ये. तर आता आतल्या साईड राऊंड आहे ना त्या साईड आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तेवढ्याच आकाराचा आपल्याला गोल आकार कट करायचा आहे. तर माझ्या इकडे 15.5 इंच का 15 इंच आलेला आहे. दिसलं नाही मला पण व्यवस्थित बघा 15 इंच आलेला आहे. आणि इकडे एक तुकडा होता तोच तुकडा मी इकडे वापरणार आहे. आणि जर समजा तुम्हाला तसं जर नाही समजेना तर तुम्ही हे जसं तसं आपल्याला हे उभं असं त्याच्यावरती ठेवून राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे. तुम्हाला दोन्ही पण पद्धतीने सांगते मी. खूप सुंदर होतं हे ऑर्गनायझर. आणि ह्याचं हे कापड आहे ना इस्त्री वगैरे होत नाही ह्याला. इस्त्री जर करायला गेलं ना तर वेगळंच कापड आहे. इस्त्री ते चिटकूनच बसतं निघतच नाही म्हणून इस्त्री वगैरे इकडे मी केलेली नाही आहे. तर हे कापड खूप छान आहे म्हणून मी घेतलेलं आहे. तर आता हे त्याच्यावरती ठेवून मी थोडं एक्स्ट्राच कट करते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे. राऊंड शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. आता ते सुद्धा आपल्याला थोडे एक्स्ट्राच कट केलेलं आहे. ते मोजून दाखते मी 2.5 इंचाचं आहे. 2.5 इंच आहे ते दिसलं नाही बघा व्यवस्थित. ते तसंच त्याच्यावरती ठेवून थोडंसं अजून कट करणार आहे मी. कट करून आता गोणीवरती ठेवलेलं आहे. आणि आता कपड्यासुद्धा ठेवून कसंच कट करून स्टिच करून घ्यायचं आहे गोलाकारमध्ये. चला पुढे मी म्युझिक ॲड करते. आणि खूप छान छान मस्त असे व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तिकडे जाऊन बघा सर्च करा नावावरती सगळी डिटेलमध्ये तुम्हाला ते सर्व माहिती येऊन जाईल. आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा. मस्त मस्त टाकलेले आहेत. ब्लाऊज डिझाईनसुद्धा खूप सुंदर टाकलेले आहेत. चला तर गोल आकार होता तो व्यवस्थित जॉईंट करून झालेला आहे. खालच्या साईडला बघू शकता तुम्ही. आणि सरळ व्यवस्थित त्याला करून घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्याला तुम्ही सांगतील हे असंच काही केलंय मी. तर आता काय करायचं आहे पुढे बघा. तुम्ही कुठल्या पण साईडवरून असं काही नाही. मी शिलाईची जी साईड आहे ना जॉईंटची साईड ती मध्यावरती ठेवलेली आहे मागे आपल्याला हँगलसाठी. तुम्हाला कुठल्या पण साईडला तुम्ही ते आतल्या साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे. आणि ते दिसतच नाही व्यवस्थित पण तुम्ही समजू शकता मी कसं केलं असेल ते. पूर्ण आतल्या साईडला मी टाकलेलं आहे. जी शिलाई आहे ना तिथे मी थोडं ठेवलेलं आहे पाव इंच. नंतर बाकी पूर्ण जेवढं जाते ना तेवढं आतमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे. राऊंडमध्ये तुम्हाला नंतर दिसेलच.
ते असतात ना आपले फ्लॉवर पॉटसाठी, फ्लॉवरसाठी वगैरे लावण्यासाठी आपल्या विंडोला, तशा पद्धतीचं झालेलं आहे. मग असतो ना त्या पद्धतीचं दिसतंय ते. आणि ते ऑरेंज सुद्धा, हे ऑरेंजच कलर आहे, ऑरेंज कलरमध्ये जास्त असतात तसं. तर बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे. थोडंसं माझ्याकडे राऊंड शेप आहे ना, तिथे थोडीशी आतल्या साईडला ना कापड पकडण्यामध्ये थोडंसं हे झालेलं, तर बघा तिथे कशी चिमटे आल्यासारखे झालेले आहे. तर छान अशी शिलाई वगैरे मारून झाली. आपल्याला एक पट्टी अशी नॉट जॉईन करायची आहे. तर ती मी 4.5 म्हणजे 9 इंचाचे घेतलेले आहे. आणि तिला अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा. आणि तिला मी थोडंसं अगोदरच व्यवस्थित शिलाई मारून घेते. आतल्या साईडला लावा, बाहेरच्या साईडला जॉईन करा, कुठेही तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किचनमध्ये ठेवा, तुमच्या एखाद्या छोट्याशा ऑर्गनायझर म्हणजे तुम्ही काहीही याच्यामध्ये म्हणजे काही ठेवू शकता. आपल्या खाली वगैरे बसायला लहान मुलं वगैरे असतील तर खूप इश्यू होतो, तर त्यासाठी खूप सुंदर, किंवा कोणी आपल्या कशासाठी सर्व म्हणजे ह्याच्यासाठी, किंवा तुम्ही मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता. काहीही तुम्ही करू शकता. मी ह्याच्यासाठी आपलं असते ना रोजचं फणी वगैरे, फेअर अँड लवली पावडर वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवलेला आहे. तुम्ही तुमच्यासाठी सोयीनुसार तुम्ही कशासाठी इकडे वापर करू शकता. आणि धुवून म्हणजे आपण नंतर खराब झालं तरी धुवून व्यवस्थित असं परत वापरू शकतो. तुटणारं वगैरे नाही लवकर, त्यामुळे छान असं आहे. आणि टाकाऊपासून टिकाऊ पण बनवलेला आहे. खूप सुंदर झालेला आहे बघा ह्याचा लुक. आणि आतल्या साईडला बघा ते टाकल्यामुळे अजून छान दिसतंय. आतमध्ये सुद्धा खूप स्पेस आहे. भरपूर याच्यामध्ये काय काय बसणार आहे तुम्हाला दाखवतेच मी, किती 2 फण्या वगैरे बसतील माझ्या, 3 फण्या, पॉन्ड्स पावडर, दुसरा पावडर, बरं फेअर अँड लवली, अजून काय असं बऱ्याच वस्तू, 4-5 वस्तू आरामात बसतील आतमध्ये व्यवस्थित जर ठेवलं ना. तर अशा पद्धतीचं झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय बाय. पुढे मी म्युझिक ॲड करते.